नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी पण मजेत आहे. आज 3 दिवस आमच्याकडे खाली महालक्ष्म्या बसतात, तर मी आज 3 दिवसाची सुट्टी घेतलेली आहे आणि आता 3 दिवस मी खालीच थांबणार आहे. कारण पूर्ण कामं वगैरे राहतात महालक्ष्म्यांचे, तर त्याच्यामुळे सगळे घाईतच राहते. तर आज मी सकाळी लवकर उठले आणि सगळे कामं वगैरे आटपून आता मी खाली जात आहे. तर मग महालक्ष्म्या कशा बसतात, त्यांची पूजा कशी होते, तर ते मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी आत्ताच पूजा वगैरे करून घेतलेली आहे वर गुरु महाराजांची आणि तयारी वगैरे केली. आज मी साडी वगैरे घातलेली आहे कारण महालक्ष्म्या वगैरे बसणार आहे. उदबत्त्या खाली घेऊन घ्या. राधिका ह्या पूजा करणं, उदबत्त्या खाली घेऊन घ्या. पूजा करणं. तू एवढं काम करतो, एवढी मेहनत घेतो आणि देवात पूजा करणं. धूप दीप सगळं आलं पाहिजे, असं वरती येऊन राहिलं. आज महालक्ष्म्या बसत आहे, तर मुख वगैरे आम्ही बाहेर वगैरे काढले आणि नंतर मग सगळ्या महालक्ष्म्यांना साड्या वगैरे नेसून पूर्ण तयार वगैरे ठेवल्या. मखर वगैरे रात्रीच ठोकून घेतला होता आदल्या दिवशी. नंतर तयारी वगैरे पण करून घेतली होती, पूर्ण डेकोरेशन वगैरे आधीच केलं. तुझ्याचं नाही, तुमच्याचं नाही ना. समय उद्याच लावून ताई, नाही वाता उद्याच लावून. आता का पण ते चालू नाही ना. ये यहाँ पे कवर काय सेंड करायचं आहे तुम्हाला? फोटो सेंड करा. गणपतीचे महादेव बसून ठेवले तुम्ही बघा. इतने बड़े महादेव थोडी पाहिजे. पण नाही ठेवली. बड़े तर गणपती पाहिजे, छोटे हा आमच्या घरचा छोटासा गणपती आहे, बघा किती छान आहे. त्याच्यानंतर भांडण वगैरे नका करू आता. आम्ही उभ्या केल्या, म्हणजे स्थापित केल्या. त्याच्यानंतर त्याची पूजा आरती वगैरे केली आणि नंतर मग संध्याकाळी दरवर्षी आमच्याकडे महालक्ष्म्या बसल्या की रात्री गोंधळी वगैरे येतात आणि दरवर्षी छान आरत्या वगैरे पण म्हणतात ते. बघू शकता तुम्ही किती छान महालक्ष्म्या बसलेल्या आहे. सोहम आजोबाला करू द्या, तू उद्या करणार. पेटून दे. Thank you.